आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. वसीम शेठ आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावरती असं नसतं बा. स्ट्राइक एंड वरती मात्र बॅटर आहे सरकार हाळ संघाचा फलंदाज. स्ट्राइक एंड वरती रेहान आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुनील. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने सुनील तयार आहे. टाइम अलर्ट देखील केला जाईल. 1:24 झालेली आहेत. पहिला चेंडू डाव्या सीच्या बाहेर. पंच अविनाश पालांडे सरांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. एक या धावेच्या माध्यमातून सरकार हाळ संघाच्या स्कोअर वरती नोंद आता केली गेली. विरोधात वेदांत इलेव्हन सुभाष नगर संघ खेळतोय. संदीप गाडवे हे मात्र या मॅच मध्ये खेळतात. महसूल अधिकारी आहेत, पण आता क्रिकेटच्या पटलावरती सगळे समान. स्पर्धेमध्ये आपण बघतोय चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ खेळपट्टीवरती होतोय. सुसज्ज वातावरण आहे. विद्युत रोषणाईमध्ये स्पर्धा चौथ्या पर्वात पदार्पण करतीये. दुसरी रात्र आहे. निर्धार चषकाचा सोहळा आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला आता पाहायला मिळतीये. धावपळीच्या युगात पेट्रोलचा वाढता भाव पाहताना संतोष जोरकर यांनी निर्णय घेतला तो निखिल देशमुख यांच्या माध्यमातून की या स्पर्धेमध्ये बाईक आली पाहिजे. पण निखिल देशमुख साहेबांनी सांगितलं की आता पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत, मग आपण इलेक्ट्रॉनिक बाईक देऊ. आणि ती इलेक्ट्रॉनिक बाईक आज तुमच्या आमच्या समोर आहे. राजू ओवाळ सर मनामध्ये विचार करतात, काश या मैदानावरती मी खेळला असतो. सराव करताना त्यांचे चेंडू हातभर वळण घेत होते, पण आता त्यांच्या आयुष्यात आलेला युटर्न पंचांच्या भूमिकेमध्ये. चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये 30 सर्कलच्या आत चेंडू अडवला गेला. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती वाढ. हा पॅनल आता फेमस झालाय. संतोष जोरकर, अविनाश पालांडे यांचा हा पॅनल आता संतोष जोरकर फेमस झालाय, ज्यांची चर्चा आता प्रत्येक ठिकाणी होतीये. पॅनलची चर्चा होतीये. चेंडू उंच गेलाय. शरीराला वेदना देतोय. ऍपल जोरदार झाली आहे. पंचांकडे ऍपल केली गेली. कधी पिवळे कधी पांढरे असे पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये काय निर्णय त्यांचे पाहायला मिळालेत, या निर्णयावरती कमेंट्स देखील आता युट्यूब वरती आपण पाहतोय. संतोष जोरकर काय चांगल्या चांगल्या पाहायला मिळतात. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न आणि वन बाउंड चेंडूने सीमारेषा गाठली. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडू आर पार. सरकार हाळ संघाचा हा पहिला चौकार या मॅच मधला. ठोक डीजे. रेहान साठी सुवर्ण संधी आहे. 3000चं पारितोषिक आता 5000 झालेलं आहे. लगातार 3 मारा. दिनेशजी ठोंबरे यांच्याकडनं लावलेलं पारितोषिक रेहानसाठी. लगातार 3 षटकारांसाठी 5000. पण मी मगाशी देखील सांगितलं, शून्य इन्व्हेस्टमेंट मध्ये जर घरामध्ये तुम्हाला सोलर लावायचा असेल, घरची वीज वाचवायची असेल, घरचं बिल वाचवायचं असेल, तर नक्कीच मार्गदर्शन करणारा एक व्यक्तिमत्व आहे IGR सोलार. आणि त्याच IGR सोलार कंपनीकडनं या स्पर्धेमध्ये लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 आणि 3 विकेटसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे.
आणि हे पारितोषिक लावणारं व्यक्तिमत्व तेजस्वी गिरी आणि रहीम खान मात्र या स्पर्धेला पाहतायत ते थेट प्रेक्षेपणाद्वारे. शून्य इन्व्हेस्टमेंटमध्ये IGR सोलार जर तुमच्या घरी फार्म हाऊसवरती किंवा तुमच्या शेतावरती लावायचा असेल तर नक्कीच आपण IGR सोलार कंपनीच्या या शिलेदारांना संपर्क करा. रहीम खान यांना कोण ओळखत नाही, एक काळचे जबरदस्त गोलंदाज आणि तेजस गिरी या IGR सोलार कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधताना आपण आपल्या घरावरती IGR सोलार हे लावू शकता आणि त्याच कंपनीद्वारे 3000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी आणि विकेटसाठी 1500चं आजच्या रात्रीमध्ये कोणत्याही खेळाडूनं मिळवलं तर त्याला ते दिलं जाईल. नेक्स्ट बॉलर आता अभिषेक गोलंदाजी मार्कवरती आलाय ज्याच्यासाठी पारितोषिक जाहीर झालं होतं. पहिल्या चेंडूवरती अभिषेकनं दांडी गोल केली आहे. मोगॅम्बो जसा खुश झाला तसा आमचे आता या स्पर्धेचे मॅनेजर खुश झाले. ठोकडी नाचेंगे कुंदन वाघोले ही वाट पाहताना अभिषेकच्या खात्यामध्ये 200 जमा झालेले आहेत. विकेट त्यानं मिळवली. नेक्स्ट बॅटर नदीमनं आल्या आल्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 9 धावांची नोंद मात्र पाहायला मिळते. 1-9 सरकार हाळ हा संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. दिनेश शिवाळ सरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आनंद घेतायत, एन्जॉय करतायत निर्धार चषकाचा. हलक्या हातानं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याची संधी होती पण इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवताना चित्रक्षक नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 10 आकडा स्कोर कार्डवरती पूर्ण होतोय. मुत्तया मुरलीधरनची आठवण करून देणारी गोलंदाजी आपण राजू ओवाळ सरांची प्रॅक्टिस मध्ये पाहिली. पण अविनाश पालांडे एक काळ ज्यांनी गाजवला, ज्यांनी आपण पाहतोय माथेरान सारख्या शहरामध्ये जाऊन आयकॉनची भूमिका पार पाडली. लोणावळ्यामध्ये जाऊन स्विच हिटच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रेमात पाडलं असे अविनाश पालांडे सर मैदानाच्या आत येल्लो कलरची जर्सी घालून पिवळी पंचांची कामगिरी करतायत. एक काळचे रिव्हर्स शिफ्टचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख होती पण आता 40+ झालेत. काश घोडोली संघामध्ये मगाशी मी त्यांना पाहिलं असतं तर कदाचित धावा पूर्ण झाल्या असत्या पण ते पंच होते त्या मॅच मध्ये. 12 धावसंख्येची नोंद झालेली आहे. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू उचल फेक करेल तत्पूर्वी मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 13. क्या मेरा क्या तेरा जामरुक संघ आलाय का त्यांच्या विरोधात? गडेगाव की विनेगाव? विनेगाव की गणेगाव? कुठलं आहे? गणेगाव की विनेगाव? गणेगाव संघाचा संघनायक आणि जामरुक संघाच्या संघनायकाला विनंती आहे संतोष जोरकर यांच्याशी थेट संपर्क साधा. चांगला चेंडू. षटक समाप्तीचा पंच कुंदन वाघोले सरांचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 13 धावसंख्येची नोंद. ठोक डीजे.
अभिषेक उर्फ गुड्डू गोलंदाजी मार्गवरती आलाय. संतोष जोरकर, समय समय पे आपको सूरज केदारी की राय और मेरे साथ चाय पीनी चाहिए. आणि आता ती वेळ झालेली आहे. गुड्डू गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. मिस्टर इंडिया, माय फ्रेंड, समझने वालों को इशारा काफी है, लेकिन चाय को मंगाया है, कॉफी नहीं. चला गुड्डू, झटपट पटापट. गार हवेमध्ये हा चेंडू सुंदर दूर 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 फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. गुड्डू वरती केला हा हल्ला, चेंडू वरती. प्रेक्षक बोलला इट्स अ बिग हिट, षटकार. हा धावांच्या मदतीनं टोटल 19 धावा स्कोरकार्ड वरती नोंद झाल्यात. 1 बाद 19. चला झटपट पटापट, अजून बरेचसे सामने खेळवायचे. टॉस साठी मी आमंत्रित करतोय गावदेवी जामरुक संघाच्या संघनायकाला आणि त्यांच्या विरोधात गणेगाव, कर्जत गणेगाव या संघाला विनंती की आपण टॉस साठी या. वेगाना चेंडूला खेळला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मध्ये जाऊन क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना चेंडूला अडवलं. उचल फेक झाली, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या दोन धावांच्या मदतीने आता 21 7 8 6 ची जर बेरीज केली तर 21च पाहायला मिळते. आणि 21 आकडा हा महाराष्ट्र आकड्यामध्ये शुभ मानला जातो. मनीष देशमुख जे या स्पर्धेमध्ये कोषाध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे खजिना या स्पर्धेचा जमा आहे, शेवटच्या रात्रीमध्ये ज्यांच्यावरती नजर सगळ्यांची असेल, खास संतोष जोरकर यांनी त्यांच्यावरती सीसीटीव्ही लावलेले आहेत. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक बाईक आणलेली आहे की ते या बाईकवर कुठे बसले तर त्यांना सिग्नल मिळत असतो ते कुठे आहेत. असे कोषाध्यक्ष सातत्यानं पारितोषिकाची खैरात करतायत. आणि बाईकची चावी देखील मनीष देशमुख कडेच आहे. म्हणजे बाईकच्या डिक्कीमध्ये राज आहे असं म्हणायला लागेल. आता चेंडू पुन्हा एकदा रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणखीन एक डॉट चेंडूचा इशारा. गुड्डू षटकारानंतर चांगलं कमबॅक करताना. स्वर्गीय रोहिदास तिखंडे गणेगाव चिंचोली 11 या संघाच्या कर्णधाराला आणि त्याच्या विरोधात गावदेवी जामरुक संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी आमंत्रित करतोय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गुड्डूने चालाक लोंबडी सारखा चेंडू टाकला आणि आपण बघतोय संतोष जोरकर म्हणतात व्हेरी चालाक ब्रो. डॉट चेंडूचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. तिसरे पंच राजू ओवाळ सर, मुन्ना पिंगळे सर की संतोष जोरकर. मुन्ना पिंगळे सर आलेले आहेत. पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त निर्णय आणि क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून निर्णय देणारे पंच आम्हाला लाभलेत. एकीकडे पिवळी टीम आहे तर दुसरीकडे पांढरी टीम आहे. पंच म्हणजे क्रिकेटच्या खेळातील देव आणि यांच्यावरती आपण आक्षेप घेत नसतो, त्यांच्याशी भांडत नसतो. देवाला साकडं घातलं जातं आणि पंचांची वाद घालू नका. पंचांना तुम्ही विचारू शकता पण का दिला हे विचारू शकत नाही. आणि निर्णय तर तुम्ही घेतला आणि इथे मात्र बॅटिंग टीमनं त्यांचा रिव्ह गमावलेला आहे.
या चेंडूवरती 2 धावा आल्या. टोटल स्कोर गडवरती 23 आकडा पूर्ण होतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरकार 11 हाळ संघाच्या. पण येणाऱ्या शेवटच्या आणि अंतिम चेंडूमध्ये षटकामध्ये किती धावा येणार हे देखील पाहिलं जाईल. कणेगाव चिंचवली संघाचा संघनायक आलेला आहे. मी आता विनंती करेल गावदेवी जामरुख, प्रशांत दादा खांडेकर, संतोष जोरकर तुमची वाट पाहतायत. आलेत का ते? त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेगाव चिंचोली संघाच्या कर्णधाराचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. संतोष जोरकर यांचा निर्णय घेण्यासाठी 2.5 तास गेले. मी तर असं म्हणेल त्यांनी निर्णय जर झटपट घेतला असताना तर निकाल लागला असता. निर्धार चषकाचा हा सोहळा पण आपण त्यांना नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. येणाऱ्या काही दिवसात त्यांची देखील एक मोठी स्पर्धा 9 एप्रिल ते 12 एप्रिल या 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गुरुवार ते रविवारच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळणार, कारण की शुक्रवार ते रविवार खोपोलीमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल. पण या मैदानावरती जल्लोष कायम राहण्यासाठी संधी संतोष जोरकर, सूरज केदार आणि प्रणय शेट लाले हे घेऊन आलेले मैत्री ट्रॉफीचा सोहळा. टोटल स्कोर कार्डवरती 27. मी येणार अधून मधून तुम्हाला भेटायला येणार. तिकडे मी कोषाध्यक्ष आहे. राजू ओवाळ सर ड्रिंक ब्रेक घेत आहेत. पाण्याचा वापर पुरेपूर करा खेळाडू मित्रांनो, ही माझ्याकडनं तुम्हाला विनंती असेल. कारण की आता जशी थंडी वाढतीये तसं डिहायड्रेशनचं प्रमाण देखील शरीरामध्ये वाढत असतं. थंडीच्या काळामध्ये पाण्याची पूर्तता सातत्यानं आपल्या शरीरामध्ये होणं गरजेचं आहे. इथून सिंगल येते 1 या धावसंख्येच्या मदतीनं 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती नोंद आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. चांगलं नीट नेटकं आयोजन. निखिलजी देशमुख आल्या आल्या त्यांनी निर्णय घेतला. सामना सुरू होणार आणि तो सामना सुरू झाला. जोरकर साहेबांनी प्रयत्न केला पण तो प्रयत्न थोडासा कमी पडला. पण निखिल देशमुख आले आणि त्यांनी सांगितलं सामना सुरू होतील आणि ते झाले. आणि इथे आलाय या स्पर्धेला मानवंदना देणारा बिग बिग षटकार ठोगडीजे. आपण बघतोय पवनपुत्र श्री हनुमंतरायाची जयंती होती आणि श्रीरामाचे परम भक्त म्हणून त्यांची ओळख. पण इथे प्रभू श्रीरामांचं नाव ज्याच्या मुखात नाही त्याचं या पृथ्वी तरावरती काही काम नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच प्रभू श्रीरामांना मानाचा मुद्रा, मानाचा नमस्कार करूया आणि थेट मैदानामध्ये जाऊया. सिंगल तर आली, दुसरे धाव्याचा प्रयत्न रोखला गेला आणि इथून एका धावेनं सरकार हाळ संघाच्या धावा लागला त्या स्कोर कार्डवरती 35 एक बाद 35. अजून या षटकातील शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. चांगली पकड मिळवले मी तर म्हणेल वेदांत 11 सुभाष नगर संघानं. पण ही जकड पकड कायम राहणार का? आज हॅरी पिंगळे सरांनी कदाचित आम्हाला हुलकावणी दिली. असं वाटलं येतील, लेट येतील, थेट येतील, पण ते काही पाहायला मिळाले नाहीत. चेंडू बॅक टू द बॉलर, अडवला रनआउटची शक्यता. वाय दिस कोलाबेरी. गोलंदाजाने हे काय केलं? गोलंदाज हरीश. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, अभी तो क्लायमॅक्स होगा. संतोष जोरकर यांनी काल सांगितलं होतं 7 वाजता मॅच सुरू होणार आणि उद्या ते मला सांगतात 7 वाजता सामने सुरू होणार. मयूर कांबळे सर डॉट.
चेंडू उंच आणि त्यानंतर यष्टिक्षकाच्या हातामध्ये पकडलाय कॅच आणि या मॅच मध्ये गोलंदाजाचा खेळ होतोय झकास आणि कुंदन वाघुले नाचलेत बिना गाण्याचे नाचलेत त्यामुळे पारितोषिक दिला जाणार नाही. ठोक डीजे. जामरुक संघाचा कर्णधार अजूनही आलेला नाहीये. आलाय कोषाध्यक्ष आलाय. खजिनदार आहेत अमोल पाटील मॅन फ्रॉम जामरुक. चला फलंदाज पाठवा मैदानामध्ये आणि पंचांना देखील मी विनंती करेल की आपण देखील मैदानामध्ये जा. तिकडे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अविनाश पालांडे सर. ऐसी कोई गली नहीं, माथेरान हो, लोनावला हो, पनवेल हो, खालापूर हो, कर्जत हो, ऐसी कोई गली नहीं जहां घोड़ोली के इस पट्टे की चली नहीं. चला बॅटर पाठवा. 24 मध्ये 37 करायच्यात. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. मी विनंती करेल सूरज केदारी क्या बात है तुम्हारी हे टॉस मात्र करतील. ज्यांनी कुंदन वाघुलेसाठी पारितोषिक नक्कीच जाहीर केलेलं आहे. कुंदन वाघुले तुमच्या या झलकसाठी त्यांनी 101 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. आता इथून पुढे जर तुम्ही किमया घडवली तर 399 मिळतील म्हणजे पूर्ण 500. अरे कॅमेरामन अडकलाय त्याच्या कामामध्ये त्यामुळे थोडंसं लक्ष त्याचं विचलित झालं. त्याचा फोन थोडासा स्विच ऑफ झाल्यामुळे तो टेन्शन मध्ये आलाय. पण चार्ज होतोय काही टेन्शन नाही. मनीष देशमुख कोषाध्यक्ष या. हॅलो सोलार ना. ठीक आहे अरे आळवाल्यांनी इकडे घेतलं होतं रे. आमचा विचार होता मी जरा तेच बोललो आधी घेतल्या म्हणून मी बोललो तरी तुला एकदा विचारून दे. ठीक आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी आता करायच्यात त्या 37 धावा. नाणेफेकीचं कौल झालंय आणि निर्णय जामरुक संघाच्या बाजूने लागलाय. त्यांनी सांगितलंय 2 मिनिटात आम्ही सांगतो पण पुढील मिनिट न वाया घालवता आपण मॅच कडे वळतोय. आशिष शेठ गायकवाड युवा उद्योजक युवा पिढीचं युवा नेतृत्व यांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. काल आई ग्रुपच्या सगळ्या शिल्लेदारांना घेऊन ते व्यासपीठावरती आले होते. आज या मॅचचा आनंद ते घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. गोलंदाज सरकार हाळ संघाकडनं आसिम आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे अजय अजित आणि नॉन स्ट्राइक एंड वरती नीरज. IGR सोलार कंपनीच्या माध्यमातून तेजस्वी गिरी आणि रहीम खान यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. IGR म्हणजे शून्य इन्व्हेस्टमेंट. IGR म्हणजे सोलर कंपनीतलं मोठं नाव. घरच्या मीटरचा बिल जर वाचवायचं असेल तर एकमेव माध्यम आहे ते म्हणजे IGR सोलार. तेजस्वी गिरी रहीम खान यांच्याशी संपर्क करताना
नक्कीच आपला विजेचं बिल तुम्ही नक्कीच वाचवू शकता. पहिला चेंडू पंचांनी नो घोषित केला आणि त्याच्यावरती अजितनं मारलाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी बोनस. 5 धावा स्कोर वरती नोंद. ठोक डीजे. आम्ही देखील करतोय आणि सूरज केदारनी सांगितलंय की तुम्हाला देखील दिले जातील. माझ्यासाठी आणि माझ्या साथी समालोचक मोहीर कांबळे सरांसाठी सूरज केदार यांच्याकडे देखील पारितोषिक आलंय. धन्यवाद साहेबांचं. पण इथे चेंडू अडवता राहिला पण सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं पंचचा अविनाश पालांडे सरांचा बाईचा इशारा. इथे आपण पाहतोय फ्रीडचा चेंडू आता मोठा फटका खेळता आला नाही. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 6 धावा स्कोर वरती. इथे चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच आपण पाहतोय नीरज बरसला आणि गोलंदाज तरसला. बिग बिग षटकार. जत्रा आपण पाहतोय मानकिवली आणि अंजरून गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेलं हे भव्य दिव्य आयोजन. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आणि सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन अंजरून यांच्या वतीनं निर्धार चषकाचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये नीरज आता जबरदस्त खेळतोय. हलक्या हातानं बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलं. असं वाटलं होतं नीरज या चेंडूवरती सिंगल घेईल पण चेंडू गेला निर्धाव. अजित राजित राजभर यांच्याकडनं टीम वेदांत 11 सुभाष नगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आदरणीय प्रशांत दादा खांडेकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज गेम चेंजरची कॅप त्यांनी घातली आहे. मल्हारला देखील मैदानात घेऊन आलेत. म्हणजे काहीतरी वेगळा गेम होणार ते गावदेवी जामरुक संघाच्या माध्यमातून याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. समीर पाटील यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करेल. फटका फसलाय आणि इथे क्षेत्ररक्षक गेस्ट रक्षक चूक करतोय. IGR सोलार यांच्याकडनं गोलंदाजासाठी लगातारच्या 3 विकेटला 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण हे पारितोषिक आता पेंडिंग राहणार कारण इथे संधी होती ती खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. आज पाहतोय आपण मार्केटमध्ये सिलेंडरची मंदी आहे पण IGA या कंपनीद्वारे आपण पाहतोय संधी आहे ती खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. फिरून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली असती पण नशिबाची साथ नाहीये. यष्टरक्षक काय चूक करतोय सातत्यानं. चुकीला माफी नाही. सिंगलना पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. टोटल 14 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद आहेत.
निखिलजी देशमुख या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. प्रत्येकाला मान सन्मान देण्याचं काम गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये करतात आणि खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर विशेष प्रेम गेले कित्येक वर्ष माझ्यावरती देखील त्यांनी दाखवलं. माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला ते सातत्याने या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येताना मला देखील या स्पर्धेमध्ये ते संधी देत असतात. त्यांचं मी नक्कीच कौतुक या स्पर्धेच्या वतीनं आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देईल. निर्धार चषक सातत्यानं आज चौथं पर्व आहे. 40 वर्ष या स्पर्धेची माझ्यासमोर पूर्ण होत राहावी हीच आई माऊली चरणी प्रार्थना मी नक्कीच करेल. पहिलं षटक समाप्त झालं. 37 धावसंख्येचा पाठला होत असताना टोटल स्कोअर कार्डवरती 14 धावसंख्येची नोंद झाली आहे. निखिल शेठ देशमुख यांच्याकडे देखील IGA सोलर कंपनीच्या सगळ्या या प्रोप्रायटरना अर्थातच फ्रँचायझींना मी नक्कीच या व्यासपीठावरती आमंत्रित करेल. गिरी साहेबांना माझं आमंत्रण आहे. त्याचबरोबर रहीम खान साहेबांना देखील आमंत्रण आहे. निखिल देशमुख साहेबांच्या वतीनं आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. कुंदन वाघुले सर आलेत. आता काहीतरी करतील अशी अपेक्षा आपण करूया. आला रे आला छकडेवाला पण हे कुंदन वाघुलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने चेंडूला जाऊ दिलाय. डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 16 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. अजित राजवाल यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक नीरज साठी जाहीर झालेला. पण पहिला चेंडू नीरजनं खेळताना निर्धाव खेळलाय. या षटकातील हा दुसरा चेंडू होता. 37 धावसंख्येचा पाठला होत असताना स्कोर कार्डवरती 16 धावा लागल्यात. नीरजनं या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. कुंदन वाघोले सर आलाय चौकार. चौकार आला. टोटल 20 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. 37 धावसंख्येचा पाठला होतोय. 20 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडूला खेळले. डीप मध्ये जाऊन चेंडूला अडवलं देखील गेलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्डवरती झाली वाढ. टोटल 21 क्या कुंदन वाघोले 1-2 का 4 का 1 करेंगे? जबरदस्त प्रयत्न केले रक्षकानं आणि इथे मात्र पंचांनी नॉट आउटचा इशारा केलाय. विकासाचे वारे आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांचे पुतणे नितेश शेठ घारे यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निर्धार चषकाचा हा सोहळा आहे. कशासाठी मागणी आहे सर? कॅच पूर्ण झाली की नाही याकरता मागणी केलेली आहे. जमिनीला चेंडू लँड झालाय का हे चेक केलं जाईल. कॅच पूर्ण आहे की नाही हे चेक केलं जाईल.
हे त्याला बोलव रे. प्रशांत खांडेकर या व्यासपीठावरती आलेत. त्यांची मॅच अजूनही पेंडिंग आहे, पण IGA सोलार या कंपनीद्वारे त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आता आपण पाहतोय पारितोषिक जाहीर झालेले. तेजस्वी गिरी आणि रहीम खान यांच्या माध्यमातून प्रशांत दांडा खांडेकर जेव्हा फलंदाजीला जातील त्या टायमाला IGA या सोलर कंपनीद्वारे प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक मारली तर ते सांगतील काय, पण प्रत्येक षटकाराला 1000 नक्की आहेत. पण आता प्रशांत खांडेकर हे ओपनिंगला जाणार का हे देखील पाहायला मिळेल. संकेत देशमुख यांना मी विनंती करेल नितेशजी घारे साहेबांचं आपण स्वागत करावं. संकेत देशमुख यांच्या शुभ हस्ते नितेश घारे यांचं स्वागत आपण इथे घेतोय. हे बघ आज काय
चला पंचचा निर्णय काय? तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज येईल डगआउट मध्ये. बघा दोन्ही संघाच्या आता 12th मॅनला विनंती आहे की जी काय झाकापाकी करायची आहे ती मोबाईल मध्ये करा, त्या स्क्रीनवर करू नका. आणि आमच्या कॅमेरामॅन ऑपरेटरला देखील मी विनंती करेल की आज जरा अगोदरच लेट झालो. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या. डॉट बॉल आहे ना, कॅच आउट आहे ना, मग 21च झालं ना, एक रन तू पकडली होती. 21 या आकड्यावरती पहिला गडी बाद झालाय. 37 धावसंख्येचा पाठला होतोय. नेक्स्ट बॅटर अभिषेक. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल स्कोअर कार्डवरती 21 लागल्यात. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि विजयासाठी आता 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? 12 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. पिकअप पकडलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरफात न आता नदीम गोलंदाजी मार्गावरती आलाय. नदीम या मॅच मध्ये बरंच काय करण्याची संधी शोधू शकतो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. पण स्ट्राईक एंडवरती देखील एक जबरदस्त फलंदाज नीरज यादव पाहायला मिळेल. OUT आउट. पंचांनी बोट उंचवलंय म्हणजे फलंदाज जाईल डगआउट. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर सुनील मैदानामध्ये दाखल झाला. 11 चेंडू उरलेत. ती विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय.
नीरज बाद झाल्यानंतर आता सुनील जबाबदारी घेईल का? चला मॅचला झटपट चालू ठेवा. 2:10 झालेली आहेत. बरंच मागे आहोत आपण आज, त्यामुळे विनंती आहे की आपण झटपट या मॅचला सुरू ठेवा. 11 मध्ये 16 करायच्यात. अभिषेक यादवनं जर षटकार मारला तर 200 रुपये मनीष देशमुख यांच्याकडनं पारितोषिक आहे. पण सुनीलनं हा फटका लगावलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली आहे. एक या धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती आता टोटल पाहायला मिळेल ती 22. म्हणजे 10 चेंडू आता 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा. मनीष देशमुख अभिषेक वरती खुश झाले, ज्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय षटकाराला. पण चेंडू हवेमध्ये, शिक्षकाला संधी. आता खऱ्या अर्थानं विकेटची पाहायला मिळते ती मंदी सुभाषनगर संघाच्या माध्यमातून डीजे. संख्येचं आव्हान असं वाटलं होतं. झटपट पटापट वेदांत 11 सुभाषनगर संघ पूर्ण करेल. पण आता सरकार हाळ या संघानं थोडस दमछाक करण्यासाठी भाग पाडलंय. गोलंदाज नदीम जबरदस्त गोलंदाजी करतोय, ज्यानं 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च करताना 2 विकेट मिळवली आहे. अक्षय रायकल साहेब हे दुबईवरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण निर्धार चषकामध्ये हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांच्या वतीनं मात्र या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. डॉट चेंडू आलाय. आता उरलेत शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. पण या चेंडूवरती जमिनी लगतचा फटका, जमिनीला गुदुगुदू 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 करत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलेला जबरदस्त मोके पे चौका. रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. 15 सेकंद असतात तुमच्याकडे रिव्ह्यू घेण्यासाठी. ते 15 सेकंद वापरले गेले पाहिजेत. आणि बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये असणाऱ्या खेळाडूंना विनंती, बाहेर न कोणी कमेंट्समेंट करू नका, अन्यथा ती कमेंट ग्राह्य धरली जाणार नाही. आतमध्ये जे बॅटर असतील, क्षेत्ररक्षक असतील, त्यांच्याकडनं ही मागणी झाली पाहिजे. शून्य इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा लाईट बिल आयुष्यभरासाठी शून्य करायचं असेल तर एकमेव माध्यम IGA सोलार. या IGR सोलार कंपनीला नक्की पसंती द्या, ज्या कंपनीद्वारे आता फलंदाजांसाठी लगातारच्या 3 षटकारांना 3000 आणि त्याचबरोबर लगातारच्या 3 विकेटला 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या चेंडूवरती 4 धावा काउंट होतील आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल 26 धावा आता नोंद झाल्यात. वेगवान चेंडू, पंचांचा तिसरं षटक समाप्तीचा इशारा आलाय. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. चला झटपट पटापट नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येईल अशी आपण अपेक्षा करूया.
निर्णय काय घेतलाय गावदेवी जामरुक संघानं? अमोल पाटील चेंडू फिरवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, म्हणजे ते गोलंदाजी करतील. प्रशांत खांडेकर यांच्या प्रत्येक कॅच साठी सूरज केदारी यांच्याकडनं 100 पारितोषिक आणि षटकार. हॅट्रिकला सूरज केदारी यांच्याकडनं 5000 आणि IGA सोलार यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला प्रशांत दादा खांडेकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉलर मुदस्सीर. 6 चेंडू 11 धावाची गरज. थोडासा नेल्सन आकडा आहे, या आकड्यावरती बरंच काही मैदानामध्ये सातत्यानं घडत गेलंय. स्ट्राईक एंड वरती बॅटर सुनील. मुदस्सीरचा पहिला चेंडू आसमानी सफर. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. व्याख्यान एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि इथे आता खऱ्या अर्थानं खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकानं केली चूक. डीप मध्ये जाऊन या चेंडूला अडवलं गेलं. या चेंडूवरती धावा किती आल्यात हे पंच सांगतील. 4 4 4 4 4 धावांच्या मदतीने स्कोअर कार्डवरती वाढ. या मैदानावरती किती धावा संतोष जोरकर सांगतायत, जोर लावला तर 5 देखील धावू शकतात. शेवटचे 5 चेंडू 7 धावसकीची गरज. शेवटचे 5 चेंडू 7 धावा. सुनील स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मार्कवरती मुदस्सीर. ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती तिथे 4 आल्या. पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू फिरून मारलाय, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 1 बाउंस. सीमारेषा गाठताना लगातार पुन्हा एकदा 4 धावा आलेला जबरदस्त चौकार. ठोक उरले चेंडू 4 आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. वेदांत 11 सुभाष नगर करतोय परतीचा प्रवास, पण मॅच अजून संपली नाहीये. सरकार हाळ या संघाला 3 धावा वाचवायच्या त्या 4 चेंडू मध्ये. चला झटपट पटापट. मल्हार आज मैदानामध्ये खेळणार. एलकोट एलकोट जय मल्हार असा घोषणा होणार मैदानामध्ये यानंतरच्या मॅच मध्ये. पुन्हा कार्पेटच्या साहाय्यानं जमीन लगतचा पटका. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 गाड्या एकाच पट्टीवरती. सुनीलनं मात्र दुसरी धाव घेण्याचा धाडस दाखवलं नाही, पण एका धावेनं स्कोअर कार्डवरती नक्की वाढ होतीये. टोटल आता 35 धावसंख्या स्कोअर कार्डवरती नोंद. शेवटचे चेंडू उरलेत ते 3 आणि विजयासाठी करायच्यात त्या 2 धावा. नेक्स्ट बॅटर ऋषी की निखिल. निखिल. नाथ बाबा 11 जामरुक संघ मैदानामध्ये खेळेल. नाथ करतील ते आज मैदानामध्ये. नाथ बाबा 11 जामरुक. संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाज करतील गोलंदाजी आणि प्रशांत दादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली फलंदाज करतील फलंदाज आणि समीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल ते नाथ बाबा 11 संघाचं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. इथे जर का चेंडू निर्धाव गेला तर मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये ट्विस्ट. पण असं वाटतंय की या मॅच मध्ये या चेंडूवरती कदाचित एखादा मोठा फटका येईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल देशमुख साहेबांनी आता सांगितलंय प्रत्येक क्रीडा रसिकासाठी ऐवा कॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक.
निखिल देशमुख या मॅचचा आनंद मैदानावर घेतायत. कट केलाय आणि हा चेंडू झटपट गेला सीमारेषा पार. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय चौकार. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं कदाचित या चेंडूवरती एखादा मोठा फटका तो आलाय. वेदांत 11 सुभाष नगर संघाने हा सामना जिंकला.